हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन. आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन 20 मार्च 2026 या दिवशी साजरा केला जाणार आहे. सगळ्या केंद्रात, मठात, प्रत्येक भक्तांच्या घरोघरी मोठ्या उत्साहात स्वामीचा प्रकट दिन साजरा करतात. तर घरच्या घरी स्वामी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करायचा, षोडोपचार पद्धतीने अभिषेक मूर्तीवर कसा करायचा, फोटोवर कोणते मंत्रपठण स्तोत्रपठण करायचे, त्याचे पारायण कसे करायचे, त्याचे उद्यापन कसे करायचे, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. यामुळे हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. 20 मार्च 2026 या दिवशी आपल्याला ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे, स्वामींच्या आवडीचा नैवेद्य कोणता आहे ते बघणार आहोत. नैवेद्य कशा पद्धतीनं दाखवायचं आहे जेणेकरून स्वामींना ते पोहोचेल, नक्कीच पोहोचेल. तर बघा, तुम्ही यथाशक्ती जो तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यातून तो नैवेद्य बनवा. ते स्वामी महाराजांना ते सगळं स्वीकारणार. जर तुम्हाला शक्य झाले तर हे पदार्थ तुम्ही ॲड करू शकता. यथाशक्ती पावित्र मनाने तुम्ही केलेले स्वामींना आवडतेच. तुम्ही सेवा किती मनापासून करता, तुमचे कर्म किती चांगले आहेत, तुमच्या नम्रपणा किती आहे, हे स्वामी पाहत असतात. तुम्ही स्वामींना नुसतं साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी स्वामी स्वीकार करणार. फक्त तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. विश्वास हवा, निर्मळ मन हवे. पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला आणि मनात वाईट विचार आले, मला एवढेच करावे लागते, सगळं मलाच करावे लागते, असं मनातही आणू नका. कारण आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा आपले मन प्रसन्न राहिले पाहिजे. एखाद्याने नमस्कार करा म्हणजे तो त्या अन्नापर्यंत पदार्थात उतरतोच आणि ते अन्न पवित्र होते आणि नामस्मरण केल्याने देखील ते अन्न पवित्र होते. नैवेद्याला स्वामींना नैवेद्य अर्पण करा. मग बघा स्वामी किती खुश होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात. काही अडचण असल्यास मनापासून नामस्मरण करा. एखाद्या गुरुवारी केंद्रात जाऊन तुम्ही अन्नदान करू शकता, यथाशक्ती करू शकता. तर स्वामी समर्थाचा आवडीचा नैवेद्य कोणता? सगळ्यात आवडीचा नैवेद्य स्वामींना बेसनाचे लाडू फार आवडतात. स्वतःच्या हाताने तयार करून तो नैवेद्य स्वामींना दाखवावा. केंद्रात पण घेऊन जा. तिथे पण तुम्ही वाटू शकता. तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी नैवेद्याला दाखवले तर अतिशय उत्तम. खिरीचा पण नैवेद्य दाखवू शकता. म्हणून स्वामींना जे खूप प्रिय आहे तेच तुम्ही करा. तर नैवेद्य दाखवण्याऐवजी पद्धत, जिथे नैवेद्य दाखवायचं आहे तिथे ताट भरून आणून ठेवायचे. धूप, दीप, अगरबत्ती लावावी आणि स्वामींना प्रार्थना करावी की चूक भूल माफ करा स्वामी, मी हे जे नैवेद्य केला तो स्वीकार करा. तर नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव मंडल तयार करायचे आहे. म्हणजेच बोट पाण्यात बुडवून चौरस तयार करायचा आहे आणि त्यावर ते नैवेद्याचे ताट ठेवायचे आहे. साईडला एक मंडल तयार करून त्यावर तांब्या पेला ठेवायचा आहे. त्यानंतर थोडे पाणी हातात घेऊन त्या ताटाभोवती 3 वेळा फिरवायचे आहे आणि गायत्री मंत्र म्हणून फिरवायचे पाणी. त्या नैवेद्यावर तुळशीचे पत्र ठेवायचे आहे. तो नैवेद्य झाकून ठेवावा आणि स्वामींना साष्टांग नमस्कार करावा, मुजरा करावा. त्या दिवशी तुम्ही केंद्रात अन्नदान करू शकता किंवा देणगीही देऊ शकता. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.